नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन हॉस्पिटलमधून घरी येतात तर समोरचं ते डेकोरेशन पाहून ते आश्चर्यचकित होतात। अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असतात कारण की कल्पना अस्मिता यांनी सर्वांनी मिळून घराचे जे काही डेकोरेशन आहे ते पूर्ण बदलवलेले असते, कारण त्यांना अर्जुन आणि सायली यांना या खुश खबरीबद्दल एक म्हणजे सरप्राईज पार्टी द्यायची असते आणि हा सर्व प्लॅन अस्मिताचा असतो। तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की सायलीचा मूड आता छान राहायला पाहिजे, त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून हे सर्व केले। तेव्हा लगेच अस्मिता ही म्युझिक प्ले करण्यासाठी सांगते। पूर्णाई सुद्धा त्यामध्ये सहभागी असते आणि तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो। तेव्हा लगेच अस्मिता गाणं लावते की कोणीतरी येणार ग, नवीन पाहुणा येणार ग, म्हणून अस्मिता, कल्पना आणि विमला मस्त असा डान्स करत असतात। सायली भोवती त्या हेरेफेरे मारत असतात। तेव्हा मात्र सायलीला खूप वाईट वाटत असते, कारण खरंच मी यांना किती फसवते आणि हे सर्व आता खूप हाताबाहेर चालले। अगोदरच मी खूप खोटं बोलत आले, त्यामुळे आता हे सर्व खूप वाढतच जाणे अगोदर काहीतरी करायला हवे, म्हणून कल्पनाने सायलीला जवळ घेतलेले असते। तेव्हा लगेच सायली म्हणते की थांबवा, हे सर्व थांबवा। तेव्हा कल्पना म्हणते की सायली काय झाले ग, तुला कसला त्रास होतो का? तर पूर्णाई आजी म्हणते की अगं ह्या दिवसामध्ये थकवा हा जाणवत असतो, म्हणून ती हे सर्व थांबण्यासाठी सांगत असेल। तेव्हा लगेच विमल घाईने सायलीसाठी पाणी आणायला निघते तर सायली म्हणते की विमलताई प्लीज थांबवा आणि कल्पनाला म्हणते की आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचे। तेव्हा सायली देवी आईकडे बघत असते आणि मला माफ कर ग देवी आई, सर्वांच्या भावनांशी मी खेळते, हे पाप मी कधी कुठे फेडू ग। म्हणून सायली सर्वांना म्हणते की मी आत्ता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते प्लीज तुम्ही ऐकून घ्या। तेव्हा सायलीच्या डोळ्यात पाणी आलेले असते आणि सर्वजण धक्क्याने सायलीकडे बघत असतात। तेव्हा मात्र अर्जुन सायलीकडे बघत मनात म्हणत असतो की खरंच मिसेस सायली तर ठरल्याप्रमाणे छानच अशी ऍक्टिंग करतात। तेव्हा सायली म्हणते की पूर्णाई आणि आई मी खरंच प्रेग्नेंट नाही। सर्वांना तर धक्का बसतो, अस्मिता टेन्शनमध्ये येते आणि जर इने अशी रडून हे सर्वांना सांगितले तर सर्वांची सिंपती हीच मिळवण्याचा प्रयत्न करते। कल्पना म्हणते की सायली तू माझी गंमत करतेस ना? सायली म्हणते की नाही आई, मी खरंच आई होणार नाही। प्रताप विचारतो की अर्जुन हे सर्व काय आहे? अर्जुन म्हणतो की सायली जे काही सांगते ते खरे आहे। तेव्हा कल्पना म्हणते की हे शक्यच नाही, कारण मी स्वतःहून डॉक्टरांना फोन करून विचारले आणि त्यांनी स्वतः मला हे सर्व सांगितले। तेव्हा अर्जुन डॉक्टरांचे ते खरे रिपोर्ट सर्वांना दाखवतो। तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की रिपोर्ट कुठे खरे खोटे असतात का? जे डॉक्टरांनी दिले असतात ते खरे रिपोर्ट असतात। अर्जुन आणि सायली आपल्याला नक्की थापा मारत असतील। तेव्हा प्रताप अस्मितावर ओरडतो आणि आता तू शांतच राहा असे बोलतो। तेव्हा कल्पना म्हणते की हे रिपोर्ट मला काही कळत नाही, म्हणून ते रिपोर्ट ती अश्विनकडे बघण्यासाठी देते। कल्पना म्हणते की सायली तू नक्की माझी गंमत करते, अगोदर जे रिपोर्ट होते ना तेच खरे रिपोर्ट आहे, आत्ताचे रिपोर्ट खरे नाहीत। तेव्हा विमल ही कल्पनाला आवडते आणि अश्विनने ते रिपोर्ट चेक केलेले असतात। कल्पनाची अवस्था खूप बिकट झालेली असते। ती अश्विनला रडतच विचारते की अश्विन तू तरी खरे सांगणारे, ते रिपोर्ट खरे आहे? तेव्हा अश्विन सुद्धा काळजावर दगड ठेवून म्हणतो की मम्मा ते रिपोर्ट खरंच खरे नाहीत। तेव्हा मात्र अर्जुन हा सायलीकडे खुणावत तिला बेस्ट असे बोलतो तर सायली रागाने अर्जुनकडे बघत असते। पूर्णाई विचारते की अर्जुन हा सर्व काय गोंधळ आहे? तेव्हा अर्जुन सांगू लागतो परवा जो काही रिपोर्ट आपल्याला आला होता ना त्यामध्ये चूक झाली होती आणि वेगळेच रिपोर्ट आपल्याला दाखवण्यात आले होते। प्रताप विचारतो की अरे अर्जुन पण हे सर्व शक्य कसे आहे? इतके मोठे हॉस्पिटल आहे ते, असे चुका कशा होऊ शकतात? अश्विन म्हणतो की डॅड हे प्रत्येकाबरोबर होऊ शकते आणि आज ते आपल्याबरोबर घडले। कल्पना खूप रडत असते, किती स्वप्न मी बघितले होते परंतु माझी सर्व निराशा झाली। तेव्हा मात्र अस्मिता ही अर्जुन आणि सायलीला विचारते की तुम्ही तर मंदिरात गेले होते, मग तुम्हाला या रिपोर्टबद्दल कसे समजले? तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असतात। सायलीच्या डोळ्यात सुद्धा कल्पनाचा तो दुःख पाहून खूप तिला रडायला येत असते। पूर्णाई आजीच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत असते। अस्मिता काही बोलायची थांबत नाही आणि तुम्ही घरच्यांशी खोटं बोलून हॉस्पिटलमध्ये गेलात, म्हणजे तुम्हाला या अगोदरच माहिती होते की काय सायली प्रेग्नेंट नाही म्हणून। तेव्हा पूर्णाई आजी ही अस्मितावर ओरडते।
अस्मिता तू हे काय आरोप करतेस? तेव्हा प्रताप म्हणतो की पूर्णाजी थांब आणि अर्जुनला विचारतो की तुम्ही मंदिरातून हॉस्पिटलमधून इतक्या घाईने का गेलात? तेव्हा अर्जुन खोटे बोलतो, आम्हाला हॉस्पिटलमधून घाईने कॉल आला होता आणि काहीतरी मिस्टेक झाली म्हणून त्यांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतले होते. तेव्हा अस्मिता मनात म्हणत असते की हे तर सर्वच ठरूनच आले आहेत, त्यांचं काहीच खोटं पकडले जात नाही. तेव्हा अस्मिताला टेन्शन येते. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असतात तर अश्विन म्हणतो की दादा मला माफ कर, कारण तुम्हाला आता तुमच्या मनावर काय दुःख होत असेल याची भावना मी समजू शकतो. तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतच असतात. कल्पनाच्या सर्व स्वप्नांचा चक्राचूर झाल्यामुळे ती खूप रडत असते. पूर्णाई आजी म्हणत असते की अगं कल्पना, तूच जर अशी रडत राहिली तर सायलीला कोण धीर देणार ग? कालपर्यंत तिची किती स्वप्न होती आणि आज तिच्या स्वप्नांचा भंग झाला, तिच्याकडे कोण बघणार? तेव्हा कल्पना सायलीकडे बघत असते आणि सायलीला लगेच आपल्या मिठीत घेते आणि बाळा, माझ्या दुःखापुढं तुझं दुःख मी समजू शकले नाही ग. सायली सुद्धा खूप रडत असते. अर्जुनला मात्र ती ॲक्टिंग बघून हसू येत असते. सायली म्हणते की आई मला माफ करा, खरंच माझ्यासारखी सून कुणालाच मिळायला नको, कारण मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे. तेव्हा कल्पना म्हणते की सायली बाळा असे काय बोलतेस तू? तुझी यामध्ये काहीच चूक नाही. आणि लगेच विमल म्हणत असते की देव करो पण तुमच्यासारखी सून सर्वांना मिळो. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटते आणि खरंच मनात म्हणते की खरंच खूप वाईट मुलगी आहे मी, हे पाप मी कधी कुठे फेडू? तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणतो की स्वतःचं दुःख आता आवर, तू जर अशी रडत राहिली तर अर्जुनची अवस्था बघ, त्याच्याकडे कोण बघणार? तर अर्जुन लगेच रडण्याचे नाटक करतो. प्रताप म्हणतो की देवाची जर इच्छा असेल तर पुढच्या वर्षी आपल्या घरात नक्की नातवंड येईल. तर अर्जुन खाडकनी प्रतापकडे बघत असतो. सायली मात्र रागाने अर्जुनकडे बघत असते. अस्मिता लगेच मनात म्हणत असते की नाही येणार नातू, तेच प्रूव्ह करण्याचा मी प्रयत्न करत होते, परंतु हे अर्जुननेच काहीतरी डोकं वापरून हा प्लॅन केला असणार. एवढ्यात अश्विन म्हणतो की आई, तू वहिनीसाठी जे काही पौष्टिक पदार्थ बनवले ते तू असंच राहून दे आणि तिला असेच खायला देत जा, कारण हे लवकरच दोघे चान्स घेणार. तेव्हा विमल म्हणते की हो, ते जोगतीने जे काही सांगितले ना, 1 वर्षामध्ये हा घरात पाळणा हलणार, म्हणून पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्या घरात नक्की बाळ येणार. म्हणून विमल सायलीला म्हणते की सायलीताई प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणि कल्पनाला सुद्धा तेच सांगते. त्यावर लगेच अर्जुन सायलीला म्हणतो की बायको उठ आणि इकडे ये, आणि लगेच तो चक्क सायलीला उचलून घेतो आणि मम्मा डॅड 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा बेबी नक्की येईल, त्यासाठी मी प्रयत्न करत नव्हतो, पण आता 1 वर्षात मी तुम्हाला नक्की बाळ देईल असे बोलून तो सायलीला आतमध्ये घेऊन जातो. तर सर्वजण खूपच खुश झालेले असतात. अस्मिताचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो. त्यावर अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि खूप खुश झालेला असतो, कारण त्याचा जो काही प्लॅन आहे तो सक्सेस झालेला असतो आणि अस्मिताचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो. सायलीला मात्र खूप राग आलेला असतो आणि सायली लगेच रागाने दरवाजा लावून घेते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मिस सायली तुम्ही हळूच दरवाजा लावा, कारण की मी खाली जे काही सांगितले ते सर्वांना खरे वाटेल की खरंच हे बेबीची तयारी करतात की काय. तर रागाने सायली म्हणत असते की अर्जुन सर, तुम्हाला फक्त तुमचा आनंद महत्त्वाचा वाटतो का? इतरांच्या भावनांशी तुम्ही किती खेळता, इतरांच्या आनंदाचा का विचार करत नाही? दुसऱ्याचा त्रास काहीच तुम्हाला समजत नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला सुद्धा खूप टेन्शन आले होते, कारण मम्मा पुढे तुम्हाला असे खोटी ॲक्टिंग रडण्याची करायची, त्याचंच खूप टेन्शन वाटत होते. तेव्हा सायली चिडून म्हणते की मी खरी रडत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच काय परफेक्ट ॲक्टिंग करता व डोळ्यात पाणी आणण्याची. सायली म्हणते की तुम्हाला कोणाच्याच भावना दिसत नाही का? माझ्या तर दिसत नाही, पण स्वतःच्या आईच्या तरी भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा बाळ होणार नाही त्यांना समजले तर त्यांच्या डोळ्यामध्ये किती पाणी येत होते, त्यांचा त्रास मला समजत होता, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये जे काही पाणी आले ना ते खरे होते, मी खरी रडत होते. सायली खूप रागवते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायली ही अर्जुनला म्हणत असते की आता हे जे काही कॉन्ट्रॅक्टचा रोग आहे ना तो एकदा मुळापासूनच मी नष्ट करून टाकते, म्हणजे या घरामध्ये दुःख येणारच नाही. तेव्हा मी खाली जाऊन आता सर्वांना सांगणार की आमच्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नाही. तेव्हा सायली ही दरवाजा उघडते तर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सायली बाहेर येत असते आणि अर्जुन तिच्या मागे मिसेस सायली करत करत येत असतो. तर कल्पना आणि विमल समोर असतात, तर सायली त्यांच्याजवळ येऊन बसते. तर अर्जुन मिसेस असा शब्द म्हणतो, तर कल्पना आणि विमल हा धक्क्याने अर्जुनकडे बघत असतो आणि अर्जुन सुद्धा